4 जून 2024 रोजी लोकसभा निवडणूक 2024चा निकाल जाहीर झाला. तर चला जाणून घेऊया महाराष्ट्रातील एकूण 48 मतदारसंघांचा नक्की निकाल काय आहे. यातील पहिला मतदारसंघ म्हणजे शिर्डी. शिर्डी येथे शिंदे गटाचे सदाशिव लोखंडे आणि ठाकरे गटाचे भाऊसाहेब वागचौरे यांच्यात लढत झाली असून भाऊसाहेब वागचौरे हे विजयी झाले आहेत. पुण्यातून भाजपचे मुरलीधर मोहोळ आणि काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांच्या लढतीत मुरलीधर मोहोळ हे विजयी झालेले आहेत. तसेच बारामती या मतदारसंघात शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे आणि अजित पवार गटाच्या सुनेत्रा पवार यांच्यात लढत झाली असून सुप्रिया सुळे या विजयी झालेल्या आहेत. हातकणंगले या मतदारसंघातून ठाकरे गटाचे सत्यजित पाटील आणि शिंदे गटाचे धैर्यशील माने यांच्या लढतीत शिंदे गटाचे धैर्यशील माने हे विजयी झाले आहेत. तसेच कोल्हापूरमध्ये काँग्रेसचे छत्रपती शाहू महाराज आणि शिंदे गटाचे संजय मंडलिक हे आमनेसामने होते, तर येथून छत्रपती शाहू महाराज हे विजयी झाले आहेत. पुढील मतदारसंघ म्हणजेच उत्तर मुंबई. येथून भाजपाचे पियुष गोयल आणि काँग्रेसचे भूषण पाटील हे आमनेसामने होते, तर या लढतीत भाजपाचे पियुष गोयल हे विजयी झाले आहेत. उत्तर मध्य मुंबई येथून काँग्रेसच्या नेत्या वर्षा गायकवाड तर भाजपाचे उज्ज्वल निकम उमेदवार होते, तर येथून वर्षा गायकवाड या विजयी झाल्या आहेत. उत्तर पूर्व मुंबई या मतदारसंघातून ठाकरे गटाचे संजय दिना पाटील तर भाजपाचे मिहिर कोटेचा हे रिंगणात होते. या लढतीत ठाकरे गटाचे संजय दिना पाटील हे विजयी झाले आहेत. दक्षिण मध्य मुंबईमध्ये शिंदे गटाचे राहुल शेवाळे तर ठाकरे गटाचे अनिल देसाई आमनेसामने होते. यांच्या लढतीत ठाकरे गटाचे अनिल देसाई हे विजयी झाले आहेत. तसेच उत्तर पश्चिम मुंबई या ठिकाणी ठाकरे गटाचे अमोल कीर्तीकर आणि शिंदे गटाचे रवींद्र वायकर यांच्यात लढत झाली. या लढतीत शिंदे गटाचे रवींद्र वायकर हे विजयी ठरले आहेत. तसेच दक्षिण मुंबई या ठिकाणीही ठाकरे गटाचे अरविंद सावंत आणि शिंदे गटाचे यामिनी जाधव अशी लढत झाली. या लढतीत ठाकरे गटाचे अरविंद सावंत हे विजयी झालेले आहेत. तसेच ठाणे मतदारसंघातून ठाकरे गटाचे राजन विचारे आणि शिंदे गटाचे नरेश मस्के यांच्यातून शिंदे गटाचे नरेश मस्के हे विजयी झाले आहेत. तसेच कल्याण या ठिकाणी शिंदे गटाचे श्रीकांत शिंदे आणि ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर यांच्यात शिंदे गटाचे श्रीकांत शिंदे हे विजयी झालेले आहेत. त्याचप्रमाणे भिवंडी मतदारसंघातून भाजपाचे कपिल पाटील आणि शरद पवार गटाचे सुरेश म्हात्रे यांच्या लढतीत सुरेश म्हात्रे हे विजयी झालेले आहेत. पालघरमधून भाजपाचे हेमंत सावरा आणि ठाकरे गटाच्या भारती कांबडी यांच्या लढतीत हेमंत सावरा हे विजयी झालेले आहेत. सांगली मतदारसंघात तिरंगी लढत पाहायला मिळाली आहे. येथून भाजपाचे संजय पाटील, ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील आणि अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्यातील अपक्ष उमेदवार विशाल पाटील हे विजयी झालेले आहेत. तसेच सातारामध्येही शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे आणि भाजपाचे उदयनराजे भोसले असा सामना होता आणि उदयराजे भोसले हे विजयी झालेले आहेत. सोलापूरमध्ये काँग्रेसच्या प्रणिती शिंदे आणि भाजपाचे राम सातपुते आमनेसामने होते. या लढतीत प्रणिती शिंदे या विजयी झालेल्या आहेत. माढा येथून शरद पवार गटाचे धैर्यशील मोहिते पाटील तर भाजपाचे रणजित निंबाळकर यांच्यात धैर्यशील मोहिते पाटील विजयी झाले आहेत. त्याचप्रमाणे मावळ येथे शिंदे गटाचे श्रीरंग बारणे तर ठाकरे गटाचे संयोग वाघेरे यांच्यात शिंदे गटाचे श्रीरंग बारणे विजयी झालेले आहेत. त्याचप्रमाणे परभणी येथून ठाकरे गटाचे संजय जाधव आणि रासपचे महादेव जानकर यांच्यात ठाकरे गटाचे संजय जाधव हे विजयी झाले आहेत. धाराशिव मतदारसंघातून ठाकरे गटाचे ओमराजे निंबाळकर आणि अजित पवार गटाचे अर्चना पाटील यांच्यातून ओमराजे निंबाळकर विजयी झाले आहेत. तसेच नांदेडमध्ये भाजपाचे प्रताप चिखलीकर आणि काँग्रेसचे वसंतराव चव्हाण यांच्यातून वसंतराव चव्हाण हे विजयी झाले आहेत. तसेच लातूर या मतदारसंघातून ठाकरे गटाचे शिवाजीराव काळगे आणि शिंदे गटाचे सुधाकर शृंगारे यांच्या लढतीत शिंदे गटाचे शिवाजीराव काळगे हे विजयी झालेले आहेत. त्याचप्रमाणे जालना या मतदारसंघातून भाजपाचे रावसाहेब दानवे आणि काँग्रेसचे कल्याण काळे यांच्या चुरस्सीच्या लढतीत काँग्रेसचे कल्याण काळे हे विजयी झाले आहेत. हिंगोली मतदारसंघातून ठाकरे गटाचे नागेश अष्टीकर आणि शिंदे गटाचे बाबुराव कोळेकर यांच्यात नागेश अष्टीकर हे विजयी झाले आहेत. तसेच छत्रपती संभाजीनगरमधून ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे हे पराभूत झाले असून शिंदे गटाचे संदीपान भुमरे हे विजयी झालेले आहेत. अमरावती मतदारसंघातून भाजपाच्या नवनीत राणा यांचा पराभव झालेला असून काँग्रेसचे बळवंत वानखेडे हे विजयी झालेले आहेत. अकोला मतदारसंघातून भाजपाचे अनुप धोत्रे हे विजयी झाले असून वंचितचे अभय पाटील हे पराभूत झाले आहे. त्याचप्रमाणे भंडारा गोंदिया या मतदारसंघातून भाजपचे सुनील मेंढे हे पराभूत झाले असून काँग्रेसचे प्रशांत पडोळे हे विजयी झाले आहेत. बुलढाणा मतदारसंघातून ठाकरे गटाचे नरेंद्र खेडेकर आणि शिंदे गटाचे प्रतापराव जाधव यांच्यातून प्रतापराव जाधव हे विजयी झाले आहेत.
चंद्रपूर मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार प्रतिभा धानोरकर विजयी झालेल्या असून भाजपचे सुधीर मुनगंटीवार यांचा पराभव झालेला आहे. गडचिरोलीमधून भाजपचे अशोक नेते हे पराभूत झालेले असून काँग्रेसचे नामदेव किरसन हे विजयी झाले आहेत. त्याचप्रमाणे नागपूरमधून भाजपचे नितीन गडकरी विजयी झालेले असून काँग्रेसचे विकास ठाकरे हे पराभूत झाले आहे. वर्धा मतदारसंघातून शरद पवार गटाचे अमर काळे आणि भाजपचे रामदास तडस यांच्यातून अमर काळे हे विजयी झाले आहेत. यवतमाळ वाशिम या मतदारसंघातून ठाकरे गटाचे संजय देशमुख हे विजयी झालेले असून शिंदे गटाचे राजश्री पाटील ह्या पराभूत झाले आहेत. त्याचप्रमाणे रामटेकमधून शिंदे गटाचे राजू पारवे आणि काँग्रेसचे श्यामकुमार बर्वे ज्यातून श्यामकुमार बर्वे हे विजयी झालेले आहेत. रावेर मतदारसंघातून भाजपच्या रक्षा खडसे ह्या विजयी झालेल्या आहेत तर शरद पवार गटाचे श्रीराम पाटील यांचा पराभव झालेला आहे. नंदुरबार मतदारसंघातून भाजपच्या हिना गावित आणि काँग्रेसचे गोवाल पाडवी यांच्यातून गोवाल पाडवी हे विजयी झाले आहेत. धुळे मतदारसंघातून भाजपचे सुभाष भामरे आणि काँग्रेसच्या शोभा बच्चाव या लढतीत शोभा बच्चाव ह्या विजयी झाल्या आहेत. त्याचप्रमाणे रायगडमधून अजित पवार गटाचे सुनील तटकरे हे विजयी झाले असून ठाकरे गटाचे अनंत गीते हे पराभूत झाले आहेत. शिरूर मतदारसंघातून शरद पवार गटाचे अमोल कोल्हे आणि अजित पवार गटाचे शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात चांगली चुरशीची लढत झाली असून अमोल कोल्हे हे विजयी झाले आहेत. बीड या मतदारसंघातून भाजपच्या पंकजा मुंडे पराभूत झाल्या असून काँग्रेसचे बजरंग सोनावणे हे विजयी झालेले आहेत. अहमदनगर जिल्ह्यातून शरद पवार गटाचे निलेश लंके आणि भाजपचे सुजय विखे यांच्यात लढत झाली असून शरद पवार गटाचे निलेश लंके हे विजयी झाले आहेत. त्याचप्रमाणे नाशिकमधून ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे विजयी झाले असून शिंदे गटाचे हेमंत गोडसे हे पराभूत झाले आहे. जळगाव मतदारसंघातून भाजपच्या स्मिता वाघ विजयी झाल्या असून ठाकरे गटाचे करण पवार पराभूत झाले आहे. दिंडोरी मतदारसंघातून शरद पवार गटाचे भास्कर बगरे आणि भाजपच्या भारती पवार यांच्यात लढत झाली असून केंद्रीय मंत्री भारती पवार या पराभूत झाल्या असून भास्कर बगरे हे विजयी झाले आहेत. तसेच रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये भाजपचे नारायण राणे हे विजयी झाले असून ठाकरे गटाचे विनायक राव हे पराभूत झाले आहेत.